सध्या दररोज राजकारणात विचारधारा आणि नीतिमूल्य यांची होणारी अधोगती आणि यांना पायदळी तुडवण्याच्या घटना पाहण्याचा जनतेला वीट आला आहे. दररोज राजकारणात असं काहीतरी लोकांना पाहायला मिळाले की त्याचा विचारही करू शकत नाहीत. एकेकाळचं राजकारण आणि आजच्या राजकारणात हा फरक पाहून खरोखर समाजातील एक वर्ग अस्वस्थ झाला आहे. काय करावं हेही कळत नाही. कारण ना जनतेत त्याचा प्रक्षोभ आहे, ना कुठून याच्याबद्दल काही आवाज उठवला जातोय. फक्त दबलेल्या आवाजात चर्चा होते आणि ती गोष्ट तिथंच थांबते. आणि म्हणून भविष्यात नेमकं हे कुठं जाऊन थांबेल असा विचार आता प्रत्येकाला वाटू लागलेला आहे. आणि म्हणून याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहत आहात BBC केज लाईव्ह. सध्याच्या राजकारणात विचारधारा नावाची गोष्ट कुठेच आता शिल्लक राहिली नाही. खरं तर यावर आपण नेहमी चर्चा केलेली, या चॅनलवरून आम्ही एक व्हिडिओ याबद्दल प्रसिद्ध केला होता. परंतु आपल्याकडं आता फक्त विचार व्यक्त करण्यापलीकडे काहीच राहिलं नाही. वाटत होतं की लोकातून या सगळ्या गोष्टींचा विरोध होईल, लोक या सगळ्या गोष्टीला नाकारतील, पण असं होताना दिसत नाही. गेली अनेक दिवसापासून राजकारणात ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत, मग तो निवडणूक आयोग असेल, न्यायालय असतील, त्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष म्हणजे सहकार्य करणारी आणि इतर घटक असतील, हे सगळे आपापल्या जागी ज्या अवस्थेत काम करत आहेत ते पाहून आता मात्र अस्वस्थता वाटू लागलेली. एकेकाळचा भारत ठीक आहे विकसित नसेल, परंतु नीतिमूल्य नक्कीच होती, विचारधारा नक्कीच होती. भारत मागं असेल विकासाच्या बाबतीत, पण नीतिमूल्य आणि विचारधारेत नक्कीच खूप श्रीमंत होता. आता मात्र ते राहिले नाही. आम्हाला आता विकासाच्या नावाखाली पायी तुडवलेली विचारधारा मान्य करायला भाग पाडायला लावलं जात आहे. आम्हाला आता विकासाच्या नावाखाली प्रत्येक गोष्ट मान्य करायला किंवा कबूल करायला भाग पाडले जात आहे. उदाहरणार्थ, एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणं असेल किंवा अगदी अंगावरचे कपडे बदलावेत झटक्यात, त्याला सुद्धा काही उशीर लागतो कधी कधी, पण त्याच्याही पेक्षा लवकर पक्ष बदल करून पक्ष नेते असतील किंवा कार्यकर्ते असतील आता हे अंगवळणी पडून घेऊ लागलेले आहेत. याची चिंता अशी आहे की लोकांना हे सगळं पुढं जाऊन कुठं थांबेल याची चिंता वाटू लागली. कारण तसंच आहे. अलीकडच्या काळात आपण बघितलं असेल, सत्तेच्या मोहासाठी पक्ष फुटले. आम्हाला ज्या कधीच अपेक्षित नव्हतं, कधी होऊ शकणार नाही असं वाटत होतं, ते पक्ष फुटले. कधीच वाटलं नव्हतं की एकनाथ शिंदे सारखे नेते शिवसेनेतून बाहेर पडतील आणि आपला एक वेगळा मोठा गट नव्हे, एवढी मोठी सत्ता आपल्याकडे मिळवून घेतील, हे स्वप्नातही कुणाला वाटलं नव्हतं. त्यानंतरचा का अजित पवार हे शरद पवार यांच्यापासून दूर जातील हे सुद्धा कुणी जर म्हणलं दबक्या आवाजात, तर ते लोक त्याला हसायचे. हे शक्य नाही असं म्हणायचे. परंतु हे सगळं शक्य झालेलं आज महाराष्ट्र आणि देश पाहतोय. नुसतं तेवढ्यावर थांबलेलं नाहीत, तर ही सगळी लाच सोडून वागण्याची जी पद्धत आहे ही इतकी पुढं गेलेली आहे सगळ्याच पक्षाची की ती आता फक्त आपल्यासारखे विचार करू शकतात. विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्यातही एकतर निवडणूक प्रक्रियेमधले ज्या दोष आहेत ते पुढे आले, त्याच्यावर कुणीच बोललं नाही. उलट निवडणूक आयोगानं आपलं स्पष्टीकरण दिलं. ठीक आहे, नसेल ईव्हीएम मध्ये दोष, परंतु किमान बाकी गोष्टीत तरी निवडणूक आयोगानं कधी पारदर्शी वागायला पाहिजे. आजपर्यंत मला कळतंय, मीही ज्या या संपूर्ण प्रक्रियेचा एक जाणकार बनलो किंवा थोडक्यात म्हणजे मला कळायला लागलं या सगळ्या बाबी, तेव्हापासून बघतोय निवडणूक आयोगानं आजपर्यंत एकाही उमेदवाराला आचारसंहितेचा भंग केल्यामुळं त्याचं पद, आमदारकी, खासदारकी रद्द केल्याचं ऐकू नाही. जेव्हा की या घटना टोकाच्या घडतात तरीही नाही, तर मग कायदे आहेतच कशाला? निवडणूक आयोग ही आचारसंहिता लावतंयच कशाला? आदर्श आचारसंहिता असं नाव द्यायचं, मात्र तिचा वापर किंवा तिचा वापर झालाच कधी तर तिचा निकाल
अजिबात तक्रार करणाऱ्यांच्या बाजूनं लागत नाहीये. त्यामुळे ही आचारसंहिता कशासाठी? आता तर त्याही पुढे गेले. अर्थात यासाठी राजकीय पक्षांनी जनतेचा अंदाज बी घेतलेला आहे. जनता कोणत्या मूडमध्ये आहे, ती आपल्या विरोधात एखादं आंदोलन करू शकते का याचाही त्यांना अंदाज आहे. त्यामुळेच ते प्रत्येक पाऊल टाकताना जनतेच्या भावनांचा, विचारांचा आणि परिस्थितीचा विचार करूनच पुढे जातात. परंतु जनता सध्या दबलेली आहे. अलीकडच्या काळात असं एक गाव किंवा एक शहर सापडत नाही जिथं लोक म्हणत नाहीत की या गावामध्ये लोकांनी एकही पैसा न घेता मतदान केलंय म्हणून. आणि त्यामुळं हा जो पैसे घेण्याचा एक आजार म्हणूया किंवा साथ म्हणूया आपण जी पसरली आहे ती इतकी घातक आहे की त्यामुळं विरोधी पक्ष किंवा सत्ताधारी दोघंही आता निवडणुकामध्ये पैशातून सत्ता आणि सत्तेतून पुन्हा पैसा मिळवण्याचं तंत्र ते आता अवलंबत आहेत. कारण त्यांना माहिती आहे जनतेला निवडणुकीच्या काळात पैसे लागतात. अर्थात कुणी म्हणेल की सगळेच लोक पैसे घेत नाहीत. हो, खरं आहे, मी सहमत आहे या मताशी. मात्र ते लोक तर पैसे घेतात जे त्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यासाठी पुरेसे असतात. आणि म्हणून जरी बाकीच्या लोकांनी पैसे न घेता मतदान केलं तरी त्या उमेदवाराला विजयी करणारा जो मतदार आहे तो पैसे घेतोच, तो लोभी आहेच. मग तो लोभ त्याचा पैशाचा असेल, कधी दारू, कधी मटण किंवा ज्या गोष्टी तिथं चालू शकतात त्या गोष्टीच आहे. आणि त्यामुळं हे सगळं चित्र आपल्याला आज महाराष्ट्रात पाहायला मिळू लागलेलं आहे. सामान्य व्यक्ती आता निवडणुकीच्या रिंगणात यायला प्रचंड प्रमाणात घाबरतोय. कारण हे शक्यच नाही असं एक त्याला आता वाटू लागलेलं आहे. बिगर पैशाची निवडणूक असते हे तो आता मान्य करायला तयार नाही. आणि तसंही राजकीय पक्ष प्रत्येक उमेदवाराला जर कोणी त्यांच्याशी अप्रोच झाला तर पहिला प्रश्न करतात तुमच्याकडे पैसे किती आहेत. म्हणजे आता तुमच्या कामावर, आता ज्या लोकशाहीमध्ये खरी तर पात्रता ती आहे जी की तुमच्या सामाजिक कार्य किंवा तुम्ही समाजासाठी काय करू शकता हे खरं तर त्यासाठीची पात्रता आहे. परंतु ही पात्रता आता खूप दूर डोळ्याआड होऊ लागलेली आहे. आणि आता पैसे ज्यांच्याकडे आहेत तेच फक्त एकतर निवडणूक रिंगणात येऊ लागलेले आहेत किंवा उमेदवार बनू लागलेले आहेत. एकतर या देशाच्या लोकशाहीमध्ये निवडून येणारा उमेदवार एकतर 60% मतदान झालेल्या प्रक्रियेतून येतो. त्या 60%पैकी जर त्याच्या 4-5 उमेदवार असतील समजा तर कदाचित याला फक्त 10 ते 20% मतदान पडलं तरी हा निवडून येतो. कारण 5-6 उमेदवारामध्ये 60% मतदानामध्ये 10 पेक्षा अधिक मतदान घेतलं की तो विजयी होतो. म्हणजेच एकूण मतदारांच्या कदाचित हे प्रमाण खूप कमी आहे. कारण 40% लोकांनी मतदानच केलेलं नाही, फक्त 60% लोकांनी केलेलं आहे. त्याच्यातल्या 12% म्हणजे 60%तल्या फक्त 12% लोकांच्या मतावर जर एखादा उमेदवार निवडून येत असेल आणि तो या ठिकाणी प्रतिनिधी बनत असेल तर तो एकूण 100% लोकांच्या मतदानाच्या कदाचित 7-8% बी येत नाही. म्हणजे 100पैकी 8% लोक सुद्धा त्याला मान्य करत नाहीत. आणि ज्यांनी केलेलं असतं ते पैसे घेऊन केलेलं आहे. म्हणजे तर मग अशा लोकशाहीला आपण मान्य करणार आहेत का? मग शेवटी असं म्हणतात, शेवटी अशा काही गोष्टीवर पक्ष बदलांतर असतील. आपण बघितलं अगदी आत्ताच्या काळामध्ये अनेक लोक या पक्षातून त्या पक्षात जातात. खरं तर विचारधारा ही खूप महत्त्वाची असते. लोक मतदान देतात ते पक्षाला देतात, पक्षाच्या विचारधारेला देतात. आणि ती पक्ष किंवा त्याची विचारधारा त्याच्यावर निवडून यायचं आणि लगेच दुसऱ्या दिवशी कोणत्या तरी पक्षात जायचं, हा खूप मोठा खरं तर द्रोह आहे असं मी म्हणेन. कारण हे चुकीचं आहे. हा त्या पक्षाशी केलेली खूप मोठी आणि विचारधारेशी केलेली खूप मोठी गद्दारी आहे. परंतु हे सगळं कोणीही याच्यावर विचार करत नाही. आणि आता तर वेगळंच होऊ लागलेलं आहे. जनता जरा जास्त पैसे मागते. जनतेला पैसे वाटायचे म्हटलं तर समजा मोठ्या निवडणुकीमध्ये 10 कोटी रुपये लागत असतील तर मग त्यापेक्षा
जो उमेदवार निवडून येण्याच्या लायकीचा आहे त्याला 2-3 कोटी रुपये दिले तर आपण निवडून येऊ शकतो किंवा आपणच त्या जागी बिनविरोध येऊ शकतो, अशी एक प्रणाली आजच्या महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये नुकतीच दिसून आलेली. त्याच्यात मी खरं तर नोटा हा एक पर्याय आहे मतदान करण्याचा, परंतु त्या पर्यायालाही निवडणूक आयोग मान्य करत नाही. निवडणूक आयोग सध्या तरी म्हणत आहे की नोटाला मतदान कितीही झालं तरी आम्ही निवडणूक रद्द करू शकत नाही. ही कोणती गोष्ट आहे? ही कोणती बाब आहे? कारण तुम्ही नोटा ठेवल्यालाच कशाला की यापैकी एकही आम्हाला पसंत नाही म्हणून. समजा एखादा उमेदवार बिनविरोध घोषित होण्याच्या मार्गावर आहे, त्याला मतदान जर करून बघितलं तर त्याला समजा एक 100 मतापैकी त्याला फक्त 20 मतं झालेली आहेत आणि नोटाला चांगली 50 मतं झालेली आहेत, तर निवडणूक रद्द व्हायलाच पाहिजे. पुन्हा तिथं नव्यानं निवडणूक घ्यायला पाहिजे. इतका तुमचा खर्च सगळीकडे व्हायला तर या ठिकाणी तुम्हाला घ्यायला हरकत नाही आहे, परंतु तसं होत नाही. सध्या तरी ही प्रोसेस न्यायालयाकडे गेलेली, बघूया न्यायालय काय निर्णय देते ते. परंतु आमच्या मते तर नोटाचा निर्णय मान्य करायला पाहिजे, कारण तो उमेदवार बिनविरोध घोषित होऊ शकतोच कसा? मग या लोकशाहीमध्ये लोकांच्या मताला काही किंमत आहे की नाही, हा प्रश्न आहे. याच्यावर खूप मोठं आंदोलन व्हायला पाहिजे. आता लोकांनी रस्त्यावर यावं लागेल आणि एक दिवस आम्हाला खात्री आहे, कारण संयमाला काही काळ असतो आणि जेव्हा त्याला बांध फुटतो त्याचा, तेव्हा तो नक्कीच त्याचा उद्रेक होत असतो. आणि मला वाटतं आता हे राज्य आणि हा देश एक दिवस या उद्रेकाच्या मार्गावर आहे. खास करून लोकशाहीतील निवडणुकांच्या मध्ये होणारा भ्रष्टाचार आणि लोकशाहीच्या निवडणुकामध्ये होणारी अनियमितता पाहून नक्कीच असं होऊ शकतं. निवडणूक आयोग जो स्वायत्त आहे त्याला स्वयंपूर्ण अधिकार आहेत. जितका तो स्वायत्त आहे खरं तर त्यानं तेवढंच दाखवायला पाहिजे, देशाचा विश्वास संपादन करायला पाहिजे, पण असं होताना दिसत नाही. आणि म्हणून आम्हाला वाटतं की या ठिकाणी कुठंतरी आता विचार होणं खूप गरजेचं आहे. प्रचार यंत्रणा सुरू आहे. खरं तर आम्हाला वाटतं प्रचार सुरू असताना, निवडणुका सुरू असताना खरं तर जे मंत्रिमंडळ आहे ते बरखास्त व्हायला पाहिजे काही काळ. त्यांना अगदी ज्याला आपण म्हणाय त्या काळामध्ये त्या राज्यामध्ये खरं तर राज्यपाल राजवट लागू करायला पाहिजे. पाहिजे तर नंतर पुन्हा निवडणूक झाल्यावर तुम्ही त्यांना तात्पुरता प्रभारी किंवा ज्याला आपण हंगामी मुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळ म्हणून तुम्ही परवानगी द्या, परंतु निवडणूक काळामध्ये 100% या लोकांना पदावर, मंत्री पदावर राहण्याचा अधिकार दिला जाऊ नये. कारण हे जातात आणि चक्क तिथूनच फोन लावतात अगदी भाषणातून. खरं तर ते सगळं नाटकी असतंय, जनतेला माहिती आहे, परंतु हे नाटक तेवढ्यासाठी तरी करतात की चला हे कधी काम झालं, या गावचं हे कधी करायचं. म्हणजे 5 वर्ष झोपलेला तुम्हाला वेळ नव्हता आणि तुम्ही प्रचाराच्या वेळी जेव्हा तुम्ही प्रचार करता तिथून एकमेकाला फोन लावता, एकमेकाला मंत्र्याला, आणि घोषणा करता. खरं तर याला निवडणूक आयोगानं प्रतिबंध करायला पाहिजे, पण निवडणूक आयोग प्रतिबंध करत नाहीये. कारण निवडणूक आयोग अनेक बाबतीत मी सांगितलं एक प्रकारे खूप दुबळा बनलेला आहे, अनेक बाबतीत. कारण आजपर्यंत अशी घटनाच घडली नाही. कितीतरी गंभीर घटना घडतात, पैसे वाटपाच्या घडतात, पैसे पकडले जातात, कोट्यवधी रुपये पकडले जातात, परंतु त्यावर पुढं काय झालं हे कधीच कळत नाही. जसं अँटी करप्शनचे लोक पकडले जातात अँटी करप्शनमध्ये, परंतु त्यानंतर त्यांना काही काळ निलंबित करून पुन्हा नोकरीत घेतलं जातं. त्यामुळे लोकांचा त्याच्यावरचा विश्वास उडू लागलाय. तसंच आता निवडणूक प्रक्रियेचं बी तसंच आहे. कुठेही बघा तुम्ही, अनेक क्षेत्रामध्ये असंच आहे, कारवाई होतच नाही. लोक तक्रार करतात तरीही कारवाई होत नाही आणि त्यामुळे लोकांचा आता यावरचा विश्वास उडू लागलेला आहे. सध्या प्रचार सुरू आहेत, एकमेकावर इतक्या खालच्या पातळीवर आरोप सुरू आहेत. काही ठिकाणी तर उमेदवारांना रस्त्यातून हटवण्यासाठी गोळीबार करून त्यांचे खून बी केले चाललेत. तरी आम्ही महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहतोय. नेमकं आम्ही काय अपेक्षा करतोय आणखी व्हावं म्हणून? कारण एवढ्या झालं तरी आम्ही कुणालाच दोष देत नाहीये आणि रस्त्यावरही येत नाहीये. अनेक ठिकाणी एकमेकाचे उमेदवार पळवले जातात धमकी देऊन बिनविरोध. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये 40 उमेदवार बिनविरोध येतातच कसे? एकीकडे एवढी स्पर्धा आहे, कोणी सामान्य लोक पैशाअभावी उभा राहायला तयार नाहीत किंवा त्यांच्याकडं, आणि दुसरीकडे बिनविरोध येतात. याच्यावर विचार व्हायला पाहिजे. पण राजकीय पक्षांना माहिती जनता गप्प बसून सहन करते, तर मग पुढच्या वेळी आता याच्यापेक्षा जास्त उमेदवार कदाचित बिनविरोध, पक्ष कुठलाही असो, सत्ताधारी पक्ष नक्कीच आणू शकेल. कारण त्यांना जेव्हा तुम्ही दोष द्यायला जाल तेव्हा ते फक्त तुम्हाला मागचं सांगतात. आता सत्ताधाऱ्यावरचा दोष तुम्ही दिला
की सत्ताधारी सांगतात मागच्या वेळेस तर असं झालं होतं, त्यांनी तर असं केलं होतं, म्हणजे तो चोर होता, ते तुम्ही मान्य केलं तर आमची बी चोरी मान्य करा, असाच तो युक्तिवाद असतो असं मला वाटतं. आणि म्हणून आज खूप भयान गोष्ट आहे. खरं तर प्रचारादरम्यान खूप चलाकी केली जाते, डॅमेज कंट्रोल करण्यासाठी काही गोष्टी केल्या जातात, धडाधड विधानं केली जातात. लातूरमध्ये तर एका अर्थात भारतीय जनता पार्टीच्या राज्य अध्यक्षाने स्पष्ट सांगितलं की विलासरावांची ओळख लातूरमध्ये पुसून टाका. विधान खूप गंभीर आहे. उद्या तुम्ही मोठमोठ्या नेत्यांच्या ओळखी पुसून टाकायलात. आणखीन परवा म्हणतात की यशवंतराव चव्हाणांची ओळख या महाराष्ट्रातून मिटवून टाका. अरे तुमचं कार्य करा, ते सांगण्याची पद्धत बी तुमची वेगळी पाहिजे. इतकं उघडपणे तुम्ही बोलताय, इतका माज तुम्हाला येतो, हे कुठून येतो हे कळत नाही. आणि त्यावर पुन्हा लगेच मुख्यमंत्री डॅमेज कंट्रोल करण्यासाठी नाही 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 ते खूप विलासराव देशमुख खूप मोठे नेते होते, ते कसे, म्हणजे तुम्ही एकीकडं एक जण पार त्याची म्हणजे जे काय आहे ती अवमूल्यन करतो आणि दुसरा लगेच त्याच्यावर हात फिरवतो. ही खूप वाईट गोष्ट आहे. आणि स्वतः मुख्यमंत्री नांदेडमध्ये म्हणतात, विशेष म्हणजे ही तर गोष्ट नांदेडमध्ये त्यांच्यासमोर म्हणतात, ज्यांच्या वडिलांनी नांदेडला काँग्रेसच्या काळामध्ये अनेक उपक्रम आणले, अनेक तुम्ही बघितलं तर तिथं असंख्य उपक्रम आणले. गोदावरीचा काठ त्यांनी सुपीक केला, पाणी आणलं कुठून कुठून. त्या अशोकराव चव्हाणांच्या समोर मुख्यमंत्री म्हणाले की काँग्रेसनं गेल्या 70 वर्षात काहीच नाही केलं. आणि स्वतः मुख्यमंत्री राहिलेला अशोकराव चव्हाण, त्यांचे वडील मुख्यमंत्री राहिले, अगदी केंद्रात मंत्री राहिले, तरी अशोक चव्हाण खाली मान घालून मुख्यमंत्र्याचे भाषण ऐकत होते. किती लाचारी, किती बेईमानी आहे, किती गद्दारी आहे. आणि तरी तुम्ही तुमच्या जीवनाला सार्थक ठरवता, तरीही तुम्ही स्वतःला धन्य समजता. खरोखर इतक्या लाचारीची कीव करावीशी वाटते. आम्ही म्हणतो पक्ष कुठलाही असू द्यात, उद्या काँग्रेस सुद्धा हेच करेल, परंतु हे जे पांडे पडू लागलेले आहेत असे बोलायचे, असे एकमेकावर म्हणजे अतिशय खालच्या पातळीची टीका करण्याचे, हे खूप चुकीचे आहेत. आणि तसंही आता एका पक्षात दुसऱ्या पक्षात जाण्याचं प्रमाण, भारतीय जनता पार्टी आता नेमकी कोणत्या पक्षाची आहे, तिचं नाव काँग्रेस ठेवावं का, असा सुद्धा आता विचार लोक करू लागतील. कारण इतक्या प्रमाणात त्या ठिकाणी पक्षांतर करून लोक गेलेले आहेत. आणि मूळ भाजप ज्या लोकांनी वाढवली त्या लोकांवर काय अवस्था आली असेल आपण विचार करू शकता. पण परिवर्तन हे संसार का नियम आहे, हे गीतेचे विचार आहेत या देशाला. त्यामुळं हे फार दिवस टिकणार नाही. कारण भारतीय जनता पार्टीचे मूळ कार्यकर्ते ज्याने आत्तापर्यंत 17 उचलल्यात, ते सुद्धा आता किती दिवस हे सहन करू शकतील. येणाऱ्या प्रत्येकाला जर तुम्ही सत्ता देणार असाल, येणाऱ्या प्रत्येकाला पद देणार असाल केवळ पक्षवाढीच्या नावाखाली, तर आता आतला संघर्ष मिटवता मिटवता भारतीय जनता पार्टीच्या नाकी 9 येऊ नयेत म्हणजे झालं. अर्थात इथं कोणता एक पक्ष म्हणून नाही, परंतु सध्या जी परिस्थिती आहे त्यावर आपण भाष्य करतोय. सगळे सारखेच असल्याचं आता आम्हाला दिसू लागलेले. विचारधारा नावाची गोष्ट कुणाकडेच नाही. आम्हाला वाटत होतं काही पक्षांकडे असू शकते, पण सगळ्यांनी आता गुंडाळून ठेवल्याचं दिसतंय. त्यामुळे आता जनतेला नक्कीच विचार करू आणि करावाच लागेल. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कृपया आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि BBC केज लाईव्ह हे आपले चॅनल जे सत्य आणि वास्तव सांगण्याचा प्रयत्न नेहमीच करत आलेला आहे आणि भविष्यातही करणार आहे. कृपया हे चॅनल आपण सबस्क्राईब करा, ही आपल्याला विनंती आहे.